जय महाराष्ट्र. खूप वेळ झालेला आहे. आज आपण 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ किरवली या गावामध्ये आपण एक छोटीशी आपली गावाची बैठक लावली आणि या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी प्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, शुभेच्छा देतो. त्याचं कारण मला वाटतं ही तुम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून पहिली बैठक असेल, त्यामुळे मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार बी मानतो आणि तुम्हाला शुभेच्छाही देतो. खरं पाहिलं तर ज्या वेळेला राजेसाहेबांनी हा निर्णय घेतला आणि या फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपण घोडदौड चालू केली आणि आपण पहिलीच निवडणूक नगरपालिकेची लढलो. खूप कमी वेळ होता आणि त्या कमी वेळेमध्ये आपण बऱ्यापैकी बाजी मारली. पण ठीक आहे, काही ठिकाणी आपण कमी पडलो आणि आपल्याला थोडंसं अपयश आलं. परंतु ते अपयश आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला ते भरून काढायचे आहे आणि ते काढण्यासाठी खऱ्या अर्थाने ही आजची सभा आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपले दोन्ही उमेदवार असतील. या दोन्ही उमेदवारांना आपल्याला धनुष्यबाणावरती मतदान करून प्रचंड मताने निवडून द्यायचे आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे ज्या वेळेला हा विषय गेला त्याचा मी साक्षीदार आहे आणि शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला पूर्ण राजेसाहेबांचं आपल्याकडे येत आहेत, पूर्ण त्यांचा गट येतोय, आपल्याला फलटण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी आणि त्यांना सुद्धा आपल्याकडून एक पक्षाची ताकद देण्याची एक चांगली संधी आलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की जे जे काही गोष्ट लागेल या फलटण तालुक्यासाठी ती गोष्ट आपल्याला देता येईल. त्यामुळं आपल्याला ज्या वेळेला आता ह्या पंचायत समितीचा उमेदवार असेल, जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल, जर आपला सदस्य आपला या विभागात निवडून आला तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्या या विभागाचा कायापालट करण्याचा, विकास कामं करण्याचा अतिशय आपल्याला मोठ्यामध्ये प्रमाणामध्ये फायदा होईल. त्यामुळं जे काय विकास कामं असतील ती विकास कामं या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून केली जातील. मी आपणा सर्वांना त्याचं कारण सांगतो की आपला आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडं एवढी एक हात असल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी घेता येणार आहे आणि हा निधी या फलटण तालुक्याच्या विभागासाठी आपल्याला वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता सर्वजणांनी आपले जे गाव नातेवाईक असतील, गाव भावकी, हे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागं काय घडलं हे विसरून आता नव्यानं आपल्याला परत एकदा धनुष्यबाण आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि तो धनुष्यबाण 7 तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोडायचे आहे. त्या धनुष्यबाणावरचं बटन दाबायचे आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. मी ज्या वेळेला बाबांची माझी सकाळी चर्चा झाली की तुम्हाला किरोली गावामध्ये संध्याकाळी यायचे आहे आणि मी त्यांना लगेच होकार दिला. आज सुद्धा मला भरपूर कार्यक्रम होते, तरी सुद्धा सातारचे काही कार्यक्रम आम्ही थांबवले आणि या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलो. त्याचं कारणच असं आहे की ज्या माझ्यावरती जबाबदारी पक्षाची आहे, पक्ष संघटना वाढवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि हे करत असताना मला बाबांनी एक मागणी केली की या विभागाचं एक नेतृत्व सुद्धा या विभागाला आपण दिलं पाहिजे. पक्षाचं एक पद मी बाबांना सांगितले, एक नाही आपण 4 पदं देऊ, परंतु आपल्याला एक त्याची आखणी केली पाहिजे आणि त्या आखणीनुसार आपण या सगळ्या पदनियुक्त्या करू आणि पक्षाची चांगली बांधणी करू. तरी सुद्धा आपल्या या विभागासाठी आपल्या विभागातून यशवंत नलवडे यांना आज आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं युवा सेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांना एक जिल्ह्याची चांगली जबाबदारी देऊ. आणि नलवडे, आपल्याला कोणत्याही प्रकारे संघटनेमध्ये काम करत असताना अडचण आली, माझा 24 तास फोन चालू असतो. माझाच काय, मी माझी गुरुवारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सुद्धा फोन चालू असतो. त्यांनी न उचललं तर त्यांचा पीए उचलत असतो. पण विभागातील कामं कुठल्याही कामासाठी कधीही या शिवसेनेची दारं उघडे आहेत. त्यामुळं तुम्ही जरी पद घेऊन आता नवीन असाल तरी जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारा. या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला संपर्क प्रमुख म्हणून मी आलो आणि सुरुवात केली आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्याशी आमची बैठक झाली सर्व पदाधिकाऱ्यांची घेऊन आणि शंभूराज साहेबांना एक मी
सिस्टीम सांगितली की साहेब प्रत्येक तळागाळातून प्रत्येक विभागातून एक एक कार्यकर्ता आपला पदाधिकारी असतो आणि त्या पदाधिकाऱ्याला जर आपण त्याचं विभागामध्ये या गावामध्ये एखादा कार्यकर्ता असेल आणि तो कार्यकर्ता जर त्या गावामध्ये छोटासा रस्ता आहे तो करू शकत नसेल, एखादं गटर अर्जंट करायचं असेल तो करू शकत नसेल, तर त्या पदाधिकाऱ्याचं महत्त्व राहत नाही आणि आपल्या संघटनेचंही महत्त्व राहत नाही. आणि त्या बैठकीमध्ये विराज खराडे इथं हजर आहे. त्या बैठकीला विराज खराडे होते, आपले सचिन चव्हाण होते. यांच्या समेत आम्ही एक निर्णय घेतला आणि पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्या त्या गावामध्ये तो ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्या विभागाचे नेतृत्व करणाऱ्या विभागासाठी निधी देण्याची तरतूद आम्ही पहिल्यांदा केली. मग जिल्हा प्रमुख असेल त्याच्यात एक जिल्हा प्रमुख असेल तर त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी, उपजिल्हा प्रमुख असेल तर त्याच्यासाठी 50 लाख रुपये, तालुका प्रमुख असेल तर त्यासाठी 25 लाख रुपये. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कॅटेगरीनुसार आपण पहिल्यांदा, मला वाटतं बाबा अशी कधी कुठल्या पक्षामध्ये सिस्टीम नव्हती की पालकमंत्री आपल्या असल्यानंतर आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना निधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून झालेलं आहे. माझ्यासारखा एक फटका कार्यकर्ता सातारा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख झाल्यानंतर या सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी 550 कोटी रुपयाचा निधी आणला. या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. त्याचं एक जिवंत उदाहरण सांगतो. कराडसारख्या शहरामध्ये राजेंद्रसिंह यादव यांनी ज्या वेळेला माझ्या सांगण्यावरून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश पाळला आणि त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना त्याच व्यासपीठावरती या सर्व नगरसेवकांनी मिळून 100 कोटीची मागणी केली कराड शहराच्या विकासासाठी. परंतु आपला नेता एवढा दानशूर आहे, देताना 100 कोटी नाही, देताना 209 कोटीचा निधी दिला आणि आज कराड शहरामध्ये जवळजवळ 350 कोटीचे काम आपली चालू आहेत. त्याचं कारणच असं आहे, आपला नेता देणारा नेता आहे, घेणारा नेता नाही. त्यामुळं आता येणाऱ्या या इलेक्शनमध्ये आपल्याला या दोन्ही उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो, या विभागाची जी काही कामं असतील या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आपण सगळी कामं सोडवण्याचं काम करू. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा निरोप आहे तुम्हाला आणि त्यांच्या माध्यमातून मी बोलतोय की या विभागामध्ये, ग्रामीण विभागामध्ये जी जी काही कामं आहेत ती कामं मला त्याची यादी आण आणि फलटण शहराच्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा तुम्हाला निरोप आहे आणि तो निरोपच घेऊन मी आज इथं आलेलो आहे. खरं पाहिलं तर नुसतं मला निरोप बी द्यायचा नाही, मला तुमची आज साथ हवी आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. येणाऱ्या इलेक्शन पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहे, पण ह्याच्यावरती आपल्याला थांबायचं नाही. तर 2029च्या इलेक्शनमध्ये आदरणीय बाबांना विधानसभेमध्ये पाठवायचे आहे आणि ती पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असेल. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.